नमस्कार सर्वांना। जय ज्योती, जय सावित्री। मी सौ अनुराधा भुस्कट, परतवाडा सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुळधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनो, आजचा आपला विषय आहे अवकाळी पावसाचा इशारा। भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांना दिनांक 28 मे 2024 पर्यंत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सदर जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात मागील आठवड्यापासून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शिथिलता घेतली होती, परंतु आता पुन्हा अवकाळी पावसाने जोर धरलेला आहे। परवा मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने विजेच्या कडाक्यांसह जोरदार हजेरी लावली। मराठवाड्यामध्ये उष्णतेचे प्रमाण 43 अंश सेल्सिअस तर विदर्भामध्ये 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कायम आहे। यामुळे अवकाळी पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे। दिनांक 28 मे पर्यंत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे। राज्यातील अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर अधिक असणार आहे। याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर दिनांक 28 मे पर्यंत असणार आहे। सदर अवकाळी पाऊस विजेच्या कडाक्यांसह जोराने पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे। देशात केरळ राज्यामध्ये दिनांक 28 मे ते दिनांक 3 जून 2024 दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। पंजाबराव ढग यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये 28 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम असणार आहे, तर राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन हे दिनांक 7 ते 8 जून दरम्यान येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रथम राज्यात कोकणामध्ये मान्सूनचे आगमन होईल, त्यानंतर दिनांक 15 जूनपर्यंत राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांनी दिलेला आहे। तर सर्वांना मान्सूनच्या खूप खूप शुभेच्छा।